मित्रांनो, घर बांधणे म्हणजे आयुष्यातील सर्वात मोठी गुंतवणूक असते. पण तुम्हाला माहिती आहे का, 90% लोक योग्य घर बांधताना अशा चुका करतात ज्या त्यांना लाखो रुपयांचा तोटा करून देतात. कोणीतरी निकृष्ट दर्जाचं सिमेंट वापरतं, कोणीतरी इंजिनिअरिंग न ठेवता बांधकाम करतं, तर कोणीतरी इलेक्ट्रॉनिक वायरिंग अशी चुकीचे वापरते की संपूर्ण भिंती फोडावी लागतात. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, घर बांधताना कोणत्या चुका अजिबात करायच्या नाहीत, कोणती काळजी घेतली पाहिजे, तर तुमचं घर मजबूत, सुरक्षित आणि आयुष्यभर टिकेल. मित्रांनो, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, तुमचं मनापासून स्वागत आहे. जर तुम्ही घर बांधण्याचा विचार करत आहात, तुम्ही प्लॉट घेतलेला आहे किंवा पुढील काही वर्षात घर बांधण्याचे स्वप्न आहे, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. मित्रांनो, घर हे प्लॅनिंग न करता अजिबात घर बांधायचं नाही. मित्रांनो, ही सर्वात मोठी चूक आहे. अनेक लोक नातेवाईकांच्या सल्ल्यावर घर बांधतात, पण प्रत्येक प्लॉट वेगळा असतो. योग्य आर्किटेक्ट आणि स्ट्रक्चरल इंजिनियरकडून आराखडा तयार करून घ्यावा. त्यामुळे जागेचा योग्य वापर, हवा, भविष्यातील गरजा लक्षात घेता येतात. मित्रांनो, तुम्ही ज्या ठिकाणी घर बांधण्याचा विचार करत आहात तेथील मातीची तपासणी करून घ्या. म्हणजे जमीन मजबूत आहे की नाही हे तपासल्याशिवाय पाया टाकू नका. म्हणजे अशा केल्याने तुमच्या भविष्यातील बऱ्याच समस्या कमी होतील. कमकुवत जमिनीवर मजबूत घर उभं राहू शकत नाही. मित्रांनो, स्वस्त कंत्राटदार निवडू नये. सर्वात कमी रेट देणारा कंत्राटदार म्हणजे सर्वोत्तम कंत्राटदार असतोच असे नाही. त्याचे जुने प्रोजेक्ट पहा, ग्राहकांशी बोला, त्यांचा अनुभव पहा, लिखित त्याच्याबरोबर करार करा आणि नंतरच तुमच्या घराचे काम त्याच्या हाती सोपवा. मित्रांनो, घर बांधताना कधीही निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरायचं नाही. मग ते सिमेंट असेल, स्टील असेल, वाळू असेल, खडे असेल, वीट असेल, यामध्ये कधीही तडजोड करायची नाही आहे. मित्रांनो, आज वाचलेले तुमचे 50,000 रुपये उद्या 5 लाखाचे खर्च काढू शकतात. म्हणून कधीही अशा गोष्टींमध्ये तडजोड करायची नाही घर बांधण्यासाठी लागणाऱ्या साहित्यामध्ये. मित्रांनो, बजेटची चुकीची गणितं करायची नाही आहेत. तुम्ही घर बांधण्याचा खर्च काढत आहात त्यावेळी इलेक्ट्रिकल, प्लंबिंग असेल, टाईल्स असेल, कलर असेल, ग्रिल असेल, तुमचं घराचं कंपाऊंड असेल किंवा पाईपलाईन असेल, वीज असेल, घराचे इंटेरियर असेल, यांचा विचार करूनच तुम्ही घराचे एकूण बजेट ठरवायचं आहे. घराच्या एकूण बजेटच्या 15 ते 20% अतिरिक्त बजेट हे नेहमी ठेवायचं आहे. मित्रांनो, इलेक्ट्रिकल प्लॅन बनवला पाहिजे. मित्रांनो, भविष्यात तुम्हाला AC बसवायचे आहे, इन्व्हर्टर बसवायचे आहे, EV चार्जर, CCTV, वायफाय, घरावरती तुम्हाला सोलर बसवायचं आहे. याचा पूर्ण विचार करून नंतरच तुम्ही घराचं प्लॅनिंग करायचं आहे. मित्रांनो, प्लंबिंगमध्ये कोणत्या चुका करायच्या नाहीत. तर मित्रांनो, पाण्याच्या पाईपलाईनमध्ये ड्रेनेज असेल किंवा घराचा स्लोप असेल किंवा वॉटरप्रूफिंग असेल घरावरती, या गोष्टी योग्य नसतील तर आयुष्यभर घरामध्ये ओलावा राहतो, भिंती ओल्या होतात, तुमची स्टाईल तुमच्या ओलाव्यामुळे फुगते. अशा भविष्यातील चुका टाळायच्या असतील तर व्यवस्थित प्लंबिंग किंवा घराचा स्लोप असेल या गोष्टींकडे जास्तीत जास्त तुम्ही लक्ष द्यावं. घरामध्ये भरपूर सूर्यप्रकाश येईल याची काळजी मित्रांनो घ्यायची आहे. अनेक घरे दिवसभर अंधारात असतात, त्यामुळे मोठ्या खिडक्या बसवा, क्रॉस व्हेंटिलेशन ठेवा, नैसर्गिक घरामध्ये प्रकाश येईल अशी काळजी घ्या. यामुळे विजेचा खर्च कमी होतो आणि तुमचे राहणीमान अधिक आरामदायी होते. मित्रांनो, वॉटरप्रूफिंगकडे अजिबात दुर्लक्ष करायचं नाही आहे. मित्रांनो, तर टेरेस असेल, बाथरूम असेल, बाल्कनी असेल, बाहेरील भिंती असतील, योग्य वॉटरप्रूफिंग नसेल तर घराचे आयुष्य कमी होते. मित्रांनो, संपूर्ण कामावर ही देखरेख ठेवायची. पूर्ण कंत्राटदारावर अवलंबून राहायचं नाही आहे, त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवायचा नाही आहे. तुमचं ज्या ठिकाणी घर चालू आहे त्या साईटवर रोज तुम्ही व्हिजिट करायचे आहे. प्रत्येक घराचे टप्पे होतील तेव्हा त्याचे फोटो काढून घ्यायचे आहे आणि त्यासाठी लागणारे बिलं तपासायचे आहेत. तुम्ही घर बांधताना आवश्यक त्या परवानग्या घ्यायच्या आहेत. मग ते ग्रामपंचायतीच्या असोल, महानगरपालिकेच्या असोल, सर्व परवानग्या तुम्ही घ्यायच्या आहेत. इतर कायदेशीर अडचणी म्हणजे तुम्हाला येणार नाही. भविष्यासाठी तयारी करायची, जसे की आज एक मजला चढवला, उद्या दुसरा मजला चढवायला बांधवायचा असेल तर आज 2 माणसं आहेत, उद्या 6 होतील. भविष्यातील गरजा मित्रांनो लक्षात घेऊन तुम्ही घर बांधायचं
आहे मित्रांनो, घर बांधताना नेहमी स्टोरेजचा विचार करायचा आहे. मग ते स्टोरेजचे रूम असेल, लिफ्ट असेल, वॉर्डरोब असेल, किचनमध्ये स्टोरेज असेल, अशा जागा आधीच तुम्ही ठरवून घ्यायच्या आहेत मित्रांनो. सुरक्षेचा विचार केला पाहिजे घर बांधताना. जिना सुरक्षित आहे का, रेलिंग सुरक्षित आहेत का, तुम्ही ज्या घरामध्ये स्टाईल बसवत आहात त्या तुम्ही स्लिप तर होत नाहीत ना, जेणेकरून तुम्ही पुढे अडचणीत याल, अशा गोष्टी करायच्या नाहीत. घरामध्ये फायर सेफ्टी बसवण्याचा प्रयत्न करायचा आहे, याकडे अजिबात दुर्लक्ष करायचं नाही. आणि प्रत्येक गोष्टी स्वस्त पर्याय शोधू नका. घर आयुष्यात एकदाच होतं मित्रांनो. कमी दर्जाचे साहित्य वापरून बचत करण्यापेक्षा घराचे साहित्य दर्जेदार वापरा, म्हणजे घर आदेश खूप मजबूत होईल. घर सुंदर दिसणं महत्त्वाचं नाही आहे मित्रांनो, त्याहून महत्त्वाचं आहे ते किती मजबूत, सुरक्षित आणि टिकाऊ आहे. म्हणून घराचा योग्य प्लॅन, चांगला इंजिनियर निवडा, दर्जेदार साहित्य वापरा, प्रत्येक कामाची तपासणी करा आणि घर बांधताना अजिबात घाई करायची नाही आहे मित्रांनो. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटत असेल तर या व्हिडिओला लाईक करा. घर बांधण्याचा विचार करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, शेअर करा. अशा व्यवसाय, बांधकाम आणि उपयोगी माहितीच्या व्हिडिओसाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटू पुढील नवीन व्हिडिओमध्ये.